जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वराज्याच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये हत्तीसोबत झुंज देणारा मावळा अशी ज्यांची ख्याती होती ते स्वराज्याचे सरसेनापती यसाजी कंक यांचं राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं भुतोंडे हे शिवकालीन गाव आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला सरसेनापती यसाजी कंक यांचा जुना वाडा आजही त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वाड्याच्या आतमध्ये बरीचशी शिवकालीन शस्त्र पाहायला मिळतात, ज्यामध्ये ढाली, तलवारी, भाला यासोबतच जुन्या काळातली भांडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरसेनापती यसाजी कंक यांचे थेट वंशज आजही त्या गावामध्ये राहतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासामध्ये अगदी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे गाव अत्यंत महत्त्वाचं आहे. सरसेनापती यसाजी कंक यांचं राजगडाच्या पायथ्याशी असणारं भुतोंडे हे शिवकालीन गाव सध्या कसं आहे आणि गावामध्ये काय काय आहे ना, हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नसरापूर गावातून एक मार्ग पुढे राजगड किल्ल्याकडे जातो. याच मार्गावर राजगडापासून जवळच भुतोंडे गाव आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचलोय आणि माझ्यासोबत कृष्ण आहे. खरं तर एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, आपण भुतोंडे गावाकडे जात असताना राजगडाच्या पायथ्याचा निसर्ग जो आहे ना, तो इतका जबरदस्त आहे ना. म्हणजे उन्हाळ्यात अशी परिस्थिती आहे, तुम्ही विचार करा, पावसाळ्यात स्वर्गापेक्षा सुंदर असेल. बघू शकता इथून इकडे माग आपल्याला राजगड दिसतोय आणि त्या बाजूला तोरणा. भाटघर जलाशयाच्या पाण्याजवळ घनदाट जंगलात वसलेल्या या गावाने स्वराज्याचा सुवर्णकाळ पाहिला असेल. भुतोंडे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सरसेनापती यसाजी कंक यांचा हा शिवकालीन वाडा आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भुतोंडे गावामध्ये सध्या आपण पोहोचलोय. स्वराज्याचे जिगरबाज सरसेनापती यसाजी कंक यांचं हे शिवकालीन गाव. खरं तर गावाच्या एका बाजूला आपल्याला भाटघर जलाशयाचं जे बॅक वॉटर आहे ते पाहायला मिळतं आणि त्या भाटघर जलाशयाच्या पाण्यापासून अगदी काठावरतीच आपल्याला हे छोटंसं गाव वसलेलं पाहायला मिळतं. निसर्ग सौंदर्यानं प्रचंड समृद्ध असलेलं हे गाव इतिहासानं सुद्धा तितकंच समृद्ध आहे, कारण स्वराज्याचे सरसेनापती यसाजी कंक यांचं हे शिवकालीन गाव आहे. गाव फार मोठं नाहीये, म्हणजे निवडक घरांची वस्ती आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही या गावामध्ये आपल्याला स्वराज्याचे सरसेनापती यसाजी कंक यांचा शिवकालीन वाडा पाहायला मिळतो, जो की तुम्हाला इथून माझ्या डाव्या हातालाच पाहायला मिळेल. हा जो 2 मजली वाडा आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आजही या वाड्यामध्ये सरसेनापती यसाजी कंक यांचे 13वे आणि 14वे वंशज या वाड्यामध्ये आजही राहतात. वाड्याच्या समोरच्याच जागेमध्ये सरसेनापती यसाजी कंक यांच्या स्मारकाचं बांधकाम सध्या सुरू आहे. तर या वाड्याच्या आतमध्ये आता आपण जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर 2 वर्षांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली. या मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या महाकाय हत्तीसोबत सरसेनापती यसाजी कंक यांनी झुंज दिली होती. नुसती झुंजच दिली नाही, तर हत्ती आणि माणसाच्या लढाईत जगाच्या इतिहासात पहिल्यांदा माणसाचा विजय झालेला गोवळकोंड्याच्या रयतेनं पाहिला. त्या शूरवीर आणि महापराक्रमी अशा सरसेनापती यसाजी कंक यांचा भुतोंडे गावातील हा शिवकालीन वाडा. हे जे होतं ना, हे नव्हतं, ओपन होते. पण नंतर हातावर ज्यावेळेस बोटावर वार व्हायला लागले
त्यावेळेस मग ह्यांनी बनवलं त्याला. परत ते बोटावर वार होण्यामुळे जरी वार झाला तर इकडून जायचं नाही. बरोबर, म्हणजे हा जो पुढचा भाग हा, तलवारीला मग बनवून त्याचा घेतला. मग ते बोट शाबूत राहिला आहे. बरोबर. म्हणून त्यांनी ते संरक्षण दिलं त्याला. हो हो हो, म्हणजे सुरुवातीला ज्या मराठा तलवारी होत्या ते मोकळाच होते. हा हा, फक्त असा पूर्ण भाग हा. होता, हे पुढचा भाग नव्हता. नव्हतं त्याला. पण ज्यावेळी हातावरती वार व्हायला लागले हा. त्यासाठी हे महाराजांनी किंवा त्या काळामध्ये तसं बनवून घेतलं. महाराजांना मग ते भुतोंडे गावातील सरसेनापती यसाजी कंक यांच्या वाड्यामध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी आपल्याला सरसेनापती यसाजी कंक यांचे सध्याचे वंशज भेटलेले आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तुमची एकदा ओळख करून द्या. मी येसाजी कंकांचा थेट 13वा वंशज राजेंद्र कंक. आम्ही ह्या वाड्यामध्ये राहतो आणि माझे मोठे बंधू आहेत शशिकांत कंक, हे सध्या पुडीशी बँकेत रिटायर झाले, ते आता पुण्यात असतात. दुसरे बंधू संजय कंक, आम्ही इथं दोघं पण इथं असतो. तर ह्या वाड्यामध्ये राहण्याचा एक आनंद वेगळाच आहे. कारण का पूर्वीपासून जे इतिहासाचे अभ्यासक वगैरे जे असतात, काही लोक संभाजीवर करतात, काही तानाजी मालुसरेंच्यावर अभ्यास करतात, काही यसाजी कंकांच्यावर अभ्यास करतात. त्या लोकांच्यापासून आम्हाला एवढं ज्ञान मिळालं आणि ती लोक सगळे ह्या वाड्याला भेट द्यायला येतात आणि त्यांच्याकडून एवढी जबरदस्त माहिती कळते की यसाजी कंक काय होते, तानाजी मालुसरे काय होते, हे इतिहासातली जबरदस्त माहिती त्यांच्याकडून आम्हाला कळते. आणि फार फार इतिहास तज्ज्ञ ह्या वाड्याला भेट देतात, त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. आता काल शिवजयंती झाली. शिवजयंतीच्या वेळेला रात्री 12पासून इथं स्मशान पेटून नेतात, ज्योत पेटून नेतात. इथं जो याची यसाजी कंकाची आरती वगैरे करतात, संभाजी महाराजांच्या घोषणा, शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या घोषणा देतात, जिजाऊंच्या घोषणा देतात आणि इथून ज्योत पेटून जवळजवळ 8-15 गावं इथून जातात. ते सकाळपर्यंत आमचा कार्यक्रम तो चालूच असतो सगळ्यांचा. म्हणजे त्या दिवशी काय झोपून देतच नाहीत. जबरदस्त मुलं खेळ घेऊन येतात, ढोल लेझिम वगैरे घेऊन येतात, लांब लांबचे लोक असतात. त्यामुळे इथं राहायला मजा वाटते. आणि एक असं इतिहासात शिवाजी महाराजांचा जयंती, संभाजी महाराजांची जयंती, असे काही कार्यक्रम असेल तर ह्या वाड्याला भरपूर लोक भेट देतात. आणि सध्या या वाड्यामध्ये आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले म्हणजे सरसेनापती यसाजी कंक यांच्या काळातली काही शस्त्र आहेत का? या वाड्यामध्ये आता ही एक तलवार इथे ठेवलेली आहे, ही यसाजी कंकांची तलवार आहे. आणि बाकीच्या तलवार आहेत ते आम्ही सगळ्या पुण्यामध्ये आमचे मोठे बंधू असतात त्यांच्या तिथं सगळं ठेवलेलं असतं. कारण ह्या वाड्याला बाहेरून ह्या लोकांनी कडी सुद्धा ठेवलेली नाही. आम्ही आता बाहेर जायचं म्हणलं तर साखळी लावून जातो. पण ते काय कारण असावं की बाहेरून या वाड्याला कडी नाही, त्याचं नक्की कडी कारण? नाही म्हणजे त्या काळामध्ये हिथं आता आमच्या लहानपणात 10 गडी होते, सालाचे 10 गडी असायचे आणि ती लोकसंख्या पण एवढी असायची. बाहेरचे लोक येणारे पण प्रचंड असायचे. चुलीवर ते बत्त्या म्हणतात, ते बत्त्यात भात असायचा. लहानपणी एका बत्त्यात आमटी असायची. त्यावेळेला काय कोणाला चहा दिलेला आम्हाला आठवत नाही. डायरेक्ट कोण आलं की त्याला पितळी भात आणि आमटी वगैरे वाढायची. त्यावेळेस ती प्रथा वेगळीच होती आणि ते सारखं चालू असायचं. आणि त्यावेळेला ज्यावेळेस हे वाडा बांधला आणि यसाजी कंकांच्या वेळेस तर होतंच, पण त्याच्यानंतर नूतनीकरण मला वाटतं 1865ला वगैरे काहीतरी झाला. कारण कौलांच्यावर साल पण आहे 1865ला कौलं म्हणजे जी जुनी कौलं आहेत त्याच्यावरती साल आहे. हा 1865ची कौलं आहे ती कुठून आणली, कशी आणली हे काय तसं कळत नाहीये. पण तर ह्या आजोबा पंजोबांच्या काळामध्ये हे जरा नूतनीकरण झालेलं आहे. तर ही ह्यांची जी क्षेत्र आहेत आमची, तर आम्ही हे पुण्यामध्ये ठेवतो काही. तर पुण्यातून इथं दसऱ्याला खंडेनवमीला आम्ही ते शस्त्रपूजन सगळे आम्ही आमच्या वाड्यातले सगळे लोक येतात, आमचे भावकी सगळे येणार आणि इथं शस्त्रपूजन खंडेनवमीला आम्ही करतो. आणि आपली जी कंक भावकी आहे ती इथल्या कुठल्या गावामध्ये स्थायिक आहे? आता इथं भुतुर्ण्यामध्ये तर आहेत, काही राजगडमध्ये आहेत, काही ढेलमध्ये आहेत. आता इकडं महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गावामध्ये बऱ्याच गावातलं. आता पूर्वी हे गाव कसं
हे राजगडाच्या पायथ्याला असल्यामुळं यसाची कंक 365 दिवसात ते 65 दिवस सुद्धा घरी असायची. कारण काय नेहमी युद्धावर असायची, राजगडावर असायची. त्यावेळेला असं काय थोडं कौतुक नव्हतं की घराचं की बायका स्वराज्य हेच घर. स्वराज्य हेच आमचं बरं. त्यांचं ते राज्य असायचं. त्यामुळे बाकीचं काहीच नसायचं माहिती त्यांना. ओघाणी आले तरच बायका मुलं असं छान असायचं त्यांचं. हीच ती जागा आहे, म्हणजे अतिशय पवित्र अशी भूमी आहे ज्या ठिकाणी स्वराज्याचे सरसेनापती यसाजी कंक आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास होते. या वाड्याचं नंतरच्या काळात थोडंसं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि आज सुद्धा कंक घराण्याचे जे काही 13वे आणि 14वे वंशज आहेत किंवा त्यानंतरचे आता पुढची पिढ्या असतील, याच वाड्यामध्ये त्या वास्तव्यास आहेत. काही लोक जे आहेत ते सध्या पुण्यासारख्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. म्हणजे माझे मित्र आहेत सिद्धार्थ दादा कंक, ते याच घराण्याचे वंशज आहेत. ते सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास आहे आणि नेहमी या ठिकाणी त्यांचं येणं असेलच. हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या वाड्यामध्ये असलेली जी जुनी शिवकालीन शस्त्र आहेत ती खंडेनवमी दिवशी याच ठिकाणी सरसेनापती यसाजी कंक यांच्या पुतळ्यासमोरच त्या शस्त्रांचं पूजन असतं. त्यामुळे जर कधी तुम्हाला या वाड्याला भेट द्यायची असेल तर मी आवर्जून सांगेल, खंडेनवमीच्या दिवशी तुम्ही आवर्जून या ठिकाणी भेट द्या, जेणेकरून तुम्हाला जे जुनी शिवकालीन शस्त्र आहेत ती या वाड्यामध्ये पाहायला मिळतील. तर आणखी हा वाडा आतून कसा आहे आणि वाड्यामध्ये काय काय आहे ते देखील आता आपण पाहूयात. इथे दरवाजाच्या बरोबर मागच्या बाजूला हा, वरती जाण्यासाठी लाकडी जिना आहे. इथून आपण पाहू शकतो, ज्यावेळी हा दरवाजा बंद असतो त्यावेळी लक्षात सुद्धा येणार नाही की इथून जिना आहे. म्हणजे पूर्वीच्या काळची ही व्यवस्था कशी असेल बघा. हे बघू शकता, पूर्ण असं लाकडाचं बांधकाम आहे. पक्क सागवानी लाकूड या बांधकामासाठी पूर्वी वापरलेलं आहे. हे वाड्यामध्ये ही जी भांडी आहेत ती साधारणतः किती वर्षापूर्वीची असावी? नाही, ही फार तसं नाही सांगता येत आम्हाला. ही फार जुनी आहेत. म्हणजे आम्ही आमचे आजोबा पण सांगतात की आमच्या लहानपणी सुद्धा ही तांब्याची आहेत की पितळाची? नाही, तांब्याचं आहे. तांब्याचं. हे तांब्याचं भांडे, तांब्याचं. ही ताकाची नाही. ही ताकाची भांडी. हो, ही ताकाची. ताकाची. ठीक आहे. हे रवी वगैरे असे रवी असायचे तेव्हा तिथे एक रवी ती हां हां हां. हे हे ताक- ताक घुसळण्यासाठी. घुसळायचं रवी आहे ती. भरपूर दूध असायचं, ताक असायचं. वाड्याचा हा वरचा मजला आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे लाकडाचं हे बांधकाम, जे हल्ली पाहायला सुद्धा मिळणार नाही बऱ्याच ठिकाणी. ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पाहायला मिळू शकतं, पण आता काळाच्या ओघामध्ये वाडा संस्कृती आता लोप पावत चालली. पण खऱ्या अर्थानं हे जर जुनं वैभव पाहायचं असेल तर सरसेनापती यसाजी कंक यांच्या भुतोंडे गावातील या वाड्याला नक्कीच भेट द्यायला हवी. हा जिना पाहू शकता, जिथून आपण वरती आलो. लाकडाचा जिना आहे. या ठिकाणी काय आहे काका? हे 1865 सालची कौलं आहेत ह्या घरावर. बर. म्हणजे 1865 सालला रस्ता सुद्धा नव्हता, पाऊल वाट होती फक्त. हो हो, मग ही कौलं आणली असतील कशी, कारण त्यावेळेस धरण सुद्धा नव्हतं. बरोबर. त्यामुळं भाटघर धरण नव्हतं, त्यामुळे ही आणली असतील कशी. आता जुनी कौलं खूप छोटी होती. त्याच्यानंतर ही कौलं कुठून आणली त्यावेळेस रस्ता नसताना ते आम्हालाही कळत नाही, कारण आमच्या आजोबांना विचारत ते म्हणते आमच्या लहानपणातच आणलेली आहेत. म्हणजे वाड्याचं नूतनीकरण करत असताना ही कौलं आणली 1865 साली. साधारण नूतनीकरण झालं ते. हा, म्हणजे त्याआधी या वाड्यावरती जुनी कौलं जुनी असतील, कौलं होती, जुनी कौलं. कदाचित शिवकालीन हो, असतील. शिवकालीन कौलं होती. हो. आणि त्याच्यानंतर 1865 ला ही बदलली त्यांनी. वाड्याच्या आतल्या भागामध्ये आपल्याला ही धान्याची कणगी पाहायला मिळते. ही नवीनच आहे, पण पूर्वीच्या काळी ज्यावेळी विज्ञान तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली नव्हती त्यावेळी धान्य साठवण्यासाठी अशाच प्रकारची कणगी वापरली जायची. मोठ्या मोठ्या यापेक्षाही मोठ्या होत्या. तर तुम्ही इथे बघू शकता, याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं. आणि हा वाड्याचा आतला भाग. वाड्यामध्ये एक जातं सुद्धा पाहायला मिळते. मागे जवळपास 30 वर्षापूर्वी अशा जात्यांशिवाय पर्याय नव्हता. आता वेगवेगळ्या मशीन आल्या किंवा पिठाच्या गिरणी आल्या, त्यामुळे धान्य किंवा धान्यापासून पीठ तयार करण्यासाठी आता जातं वापरलं जात नाही. पण अजून सुद्धा या वाड्यात आपल्याला
हे जातं पाहायला मिळालं. हे ज्या वेळेला येसाजी कंकांचे चिरंजीव कृष्णाजी कंक फोंड्याच्या लढाईत गेले आणि कामे आले. लढताना कामे आल्यानंतर संभाजी महाराजांनी येसाजी कंकांच्या इथं वाड्यावर येऊन त्यांचं सांत्वन करून त्यांना हे होऊन चालू केले. त्यावेळेस हे दिलं ताम्रपट आणि त्याचं ते एक जरा थोडंसं मराठीत उल्लेख केला आहे, थोडासा लोकांना कळावं म्हणून. बक्षिसाची मोहीम. बक्षिसाची मुळे गोव्यामधल्या फोंड्याच्या किल्ल्यावरती सरसेनापती येसाजी कंक यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांनी फार मोठा पराक्रम गाजवला आणि तिथे त्यांना बलिदान आलं. स्वराज्यासाठी ते कामी आले म्हणून स्वतः शंभूराजांनी त्यांच्या पराक्रमाचं स्मरण म्हणून त्यावेळच्या त्यांच्या वंशजांकडं ही बक्षिसाची मुळे मोहीम सुपूर्द केली होती. आणि ती अजूनसुद्धा या वाड्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याची प्रत इथे कंक घराण्याच्या वंशजांनी जतन करून ठेवलेली आहे. भुतोंडे गावात सरसेनापती येसाजी कंक यांच्या वाड्याच्या जवळच आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं, जे की इथे मागच्या बाजूला आहे. हे जे मंदिर आहे ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि त्यासोबतच याच मंदिरामध्ये आपल्याला महाबली हनुमानाची एक जुनी मूर्ती पाहायला मिळते, एक शिवलिंग पाहायला मिळतं आणि नंदी महादेवाची सुद्धा एक फार जुनी मूर्ती पाहायला मिळते. तर हे मंदिर आतून कसं आहे ते आता आपण पाहूयात. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती पाहायला मिळते, बघू शकता. आणि याच मूर्तीच्या जवळच या ठिकाणी महाबली हनुमानाची मूर्ती आहे. शेजारीच एक शिवलिंग आणि नंदी महादेवाची मूर्ती पाहायला मिळते. खरं तर ही जी मूर्ती आहे ती फार जुनी मूर्ती आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. आणि नंदी महादेवाची ही मूर्ती आणि सोबतच शिवलिंगसुद्धा फार प्राचीन असावं. कदाचित हे शिवकालीन असण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असंख्य किल्ल्यांवरती अशाच प्रकारची महाबली हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. आणि या मंदिरामध्ये या ज्या मूर्ती आहेत, विठ्ठल रुक्माईची मूर्ती पाहायला मिळते, सोबतच ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे. इकडे तुकाराम महाराज आहेत. या सगळ्या मूर्ती कदाचित नंतरच्या काळात बसवलेल्या असाव्यात. इथं सालसुद्धा लिहिलं आहे 1962. भुतोंडे गावातच घनदाट झाडाझुडपात ग्रामदैवत असलेल्या वाघजाई देवीचं देखील मंदिर पाहायला मिळतं. भुतोंडे गावामध्येच वाघजाई देवीचं एक जुनं मंदिर होतं. त्या मंदिराची पडझड झाली, त्यानंतर जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही बघू शकता की नव्यानं मंदिर बांधलेलं दिसतंय. पण जी जुनी वाघजाई देवीची मूर्ती होती ती अजून सुद्धा आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांचे जिगरबाज मावळे स्वराज्याचे सरसेनापती येसाजी कंक
यांचे राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे शिवकालीन गाव तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की आम्हाला सांगा.